देशाचं राजकारण दर दिवसाला बदलत चाललंय. निवडणुका होतात, पक्षाच्या वतीने काही उमेदवार उभे राहतात. याच उमेदवारांना जनता आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात. म्हणजे अर्थातच आपण आमदार निवडतो, खासदार निवडतो. ज्याच्याकडे जादू आकडा तो सत्तेत बसतो आणि इथं विरोधी बाकांवर. खेळ इथेच थांबत नाही. जर कायद्याने एखादं बिल पारित करून घ्यायचं असेल, मग ते संसदेमध्ये असू दे किंवा विधानसभेमध्ये असू दे, तिथेही आकडा तितकाच महत्वाचा. या अनुषंगाने बीजेपी पहिल्यांदा बॅकफुटवर आलेले आपण पाहिलेले आहे. महिला आरक्षण किंवा डिलिमिटेशन सोबतचं जे बिल होतं ते संसदेमध्ये नामंजूर झालेलं होतं आणि तिथून ऑपरेशन लोटस 2.0 हे अधिक सक्रिय झालेलं आपल्याला दिसतंय. मग ते आम आदमी पार्टीतील फूट असू दे किंवा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या टीएमसी तृणमूल काँग्रेसला खिंडार पडलेलं आणि हेच खिंडार आता परत एकदा शिवसेना म्हणजे अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा ही खिंडार लागलेला आहे. इथे सुद्धा फुटीची चर्चा पुन्हा एकदा नव्याने होताना दिसतंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि ऑपरेशन टायगर जे महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे ते काय आहे आणि यातून महत्वाचे कोणते प्रश्न भारताच्या लोकशाहीसाठी उपस्थित होतात, या सर्व अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेणार आहोत. सो हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा A1Sच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. पुन्हा फुटणार शिवसेना, ऑपरेशन टायगरने वाढवली धडधड. ही धडधड फक्त एका पक्षासाठी नाही तर ही भारताच्या लोकशाही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हे आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता एमपीएससीचे रिझल्ट येतील आणि त्या अनुषंगाने मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचा भाग आहे. तुम्ही हे पुस्तक मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. विस्तृत मार्गदर्शन मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. निश्चितच तुम्हाला फायदेशीर ठरणारं हे पुस्तक आहे. आता बातमी मी तुम्हाला सांगितलेली आहे की फोडाफोडी सुरू झालेली आहे. 4 दिवसात खेळ खल्लास. 13 जूनच्या गुप्त बैठकीपासून ते 17 जूनच्या बंडापर्यंत. खरं तर हे बंड आहे की ही फूट आहे हा सुद्धा शब्द आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर वापरावा लागेल. आणि एकनाथ शिंदे परत एकदा चर्चेत आलेले आहे ऑपरेशन टायगरसाठी. यामागे मग काय, यांच्या मागे कोण उभे आहे हे सुद्धा तुम्हाला नव्याने सांगायला नको. ठीक आहे. सो या पद्धतीची बातमी आहे. आणि दल बदल की हवा बंगाल से महाराष्ट्र पहुंची. जे पश्चिम बंगालमध्ये जे टीएमसीला खिंडार पडलेला आहे आणि याचाच आता काय त्याचीच हवा परत एकदा महाराष्ट्रात आलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना याची जी झड आहे ती बसलेली आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. सो बघा आपण बघूया की ऑपरेशन टायगर म्हणजे नेमकं काय आहे. तर हे जे ऑपरेशन्स राबवले जातात की हे कोणतंही एक अधिकृत की याला काही सरकारी नाव देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं काही नाही. हा जो चर्चेसाठी विषय ठेवण्यात येत असतो किंवा मीडियामध्ये जे शब्द वापरले जातात तो त्या अनुषंगाने हे ऑपरेशन टायगर आलेला आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या राजकारणाशी संबंधित माध्यमांमध्ये वापरला जाणारा हा शब्द आहे. पश्चिम बंगालमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ऑपरेशन टायग्रेस चालवलेलं होतं आणि महाराष्ट्रात हे ऑपरेशन टायगर चालवलेलं आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार किंवा नेते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये जे काही आमदार आहेत ते 20 आमदार आहे आणि त्या 20 आमदारापैकी जवळपास 14 आमदार हे आता या पक्षातून बाहेर पडणार आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. आणि 9 खासदारांपैकी जवळपास 6 ते 7 खासदार हे सुद्धा या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षातून बाहेर पडतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहे. म्हणजे एकूणच हे कन्फर्मेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. फक्त आता ती तारीख अजून ठरायची आहे नेमका कुठल्या तारखेला ते बाहेर पडतील. आणि 2022 मधील शिवसेना फुटीनंतर पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता महाराष्ट्रात दिसून येत आहे आणि त्या अनुषंगाने या हालचाली सुरू झालेल्या आहे. तो शिवसेनासाठी हे परत एकदा 2.0 आपल्याला म्हणावं लागेल. आता याची पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे का, कारण की 2022 मध्ये जे शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या काय म्हणतात सरगना म्हणून ते आपल्याला समोर आलेले दिसलेले होते. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड झालेले होते. तेव्हा सुद्धा तो शब्द हे होता की बंड म्हणायचं की अजून त्याला कुठलं दुसरं नाव द्यायचं. त्या अनुषंगाने हा शब्द आता तुम्ही मला सांगा प्रॉपर आहे की नाही. सो असू द्या. अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागलेला होता आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले होते. आणि त्यानंतर मग न्यायालयीन व घटनात्मक घडामोडी सुरू झाल्या आणि इथे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा हा भाग बनून जातो. इकडे जरी तुम्हाला राजकारण दिसत असलं पण खालच्या पार्टमध्ये आपण लोकशाहीसाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे किंवा लोकशाहीच्या अनुषंगाने
काय म्हणता येईल आपल्याला, न्यायालयीन व घटनात्मक घडामोडी काय घडलेल्या होत्या हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं. बघा, पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत मग अनेक वाद निर्माण झाले. मग सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये असू दे, सुप्रीम कोर्टमध्ये असू दे, न्यायालयात एकूणच हे प्रकरण आपल्याला गेलेली दिसतात. आणि मग निवडणूक आयोग सुद्धा यामध्ये एक महत्वाचा रोल होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दिलेलं आहे शिंदे गटाला, आणि उद्धव ठाकरे गटाला जे आहे ते शिवसेना युबीटी असं नाव देण्यात आलं आणि मशाल म्हणून त्यांना मग नवीन चिन्ह देण्यात आलं. आणि मग तिथपासून हे जे प्रकरण आहे हे न्यायालयात पडलेलं आहे. आणि मग जे काही अध्यक्ष असतात सभागृहाचे त्यांच्याकडे सुद्धा हे प्रकरण गेलेलं होतं, पण अद्याप अजून काही निकाल आलेला नाही. मग ही फूट योग्य आहे का, ही कायद्यात बसते का, पक्षांतर बंदीच्या अनुषंगाने त्याच्या सगळ्या गोष्टी त्या फुलफिल करतात का, आणि पक्षांतर बंदी हा कायदा सुद्धा मग पुन्हा एकदा चर्चेत आलेला होता. सो ही आपल्याला एक पार्श्वभूमी दिसून येते 2022ची. आणि त्याचसारखं आता परत एकदा आपल्याला शिवसेनेमध्ये फूट पडताना दिसून येत आहे. सो याच अनुषंगाने 10वी अनुसूची जी आहे अँटी डिफेक्शन लॉ हा परत एकदा चर्चेत आलेला आहे. आणि मग पक्षांतर बंदी कायदा हा काही नुसता नावासाठी राहिलेला आहे का, आणि हा मग पक्षांतर बंदी कायदा काय आहे हे सुद्धा आपण एक थोडंसं बघून घेऊया. बघा, काय आहे 10वी अनुसूची, तर एक 22वी घटना दुरुस्ती झालेली होती 1985 मध्ये, ज्यामध्ये काय की पक्षांतर रोखण्यासाठी या अनुषंगाने हा कायदा करण्यात आलेला होता. नाहीतर लोकांनी निवडून दिलं, त्यानंतर पक्षातून लोक काही फुटून गेले, दुसऱ्या पक्षाला जाऊन मिसळले, अशा पद्धतीचे अनेक प्रकरण त्या ठिकाणी होत होते. सो सदस्याने पक्षाचा व्हीप मोडल्यास किंवा पक्ष सोडल्यास त्याला अपात्र करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती. मग सगळ्यांना वाटलं की ठीक आहे, या गोष्टींमध्ये कुठेतरी कमतरता दिसून येईल, परंतु या गोष्टी थांबत नव्हत्या. मग त्या अनुषंगाने 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली 2003 मध्ये. आणि जे स्प्लिट आहे म्हणजे 1/3 जे सदस्य आहे, ही जी सवलत या ठिकाणी दिलेली होती या कायद्यात ती रद्द करण्यात आली. कारण 1/3 जो काही नंबर आहे तो एकदमच कमी वाटत होता. लोक फुटून जात होते, जे काही आमदार खासदार आहे ते फुटून जात होते. आणि मग एक मर्जर नावाचा कॉन्सेप्ट आला, आणि ही जी हा जो आकडा आहे तो 2/3 सदस्य इतका करण्यात आला. म्हणजे 2/3 सदस्य जाऊन जर फूट पडत असेल आणि ते एखाद्या दुसऱ्या पक्षात जाऊन मर्ज होत असेल, तर तेव्हा त्यांना हा पक्षांतर बंदीचा कायदा लागणार नाही. ठीक आहे, या अनुषंगाने हा अँटी डिफेक्शन लॉ होता. हा परत एकदा चर्चेत आलेला आहे. यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बघूया आणि तेव्हा त्यावर त्या ठिकाणी काय करूया, चर्चा करूया. पण आता ही जी घटना घडत आहे किंवा हे जे काही अशा पद्धतीचे ऑपरेशन्स राबवण्यात येत आहे, जे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे, आणि असे जर प्रकरण होत असेल तर यामधून महत्वाचे प्रश्न कुठले उपस्थित होतात. तर सर्वात महत्वाचा जनादेशाचा प्रश्न. मी जसं तुम्हाला म्हटलं की निवडणुका लागतात, लोक किंवा जनता आपला लोकप्रतिनिधी निवडून देतात, आणि मग त्यांनी ज्याला निवडलेलं असतं ते कुठल्या आधारावर निवडलेलं असतं, कोणाला नेमके मत देतात, एखाद्या व्यक्तीला देतात की त्या पक्षामध्ये उभा राहिलेला आहे त्या पक्षाला देतात, की त्या पक्षाने ठेवलेली जी विचारसरणी आहे त्याला देतात. सो नेमकं मतदार मत कोणाला देतात, आणि मग अशा पद्धतीने जर फुटून हे लोकप्रतिनिधी बाहेर जात असेल तर याचं उत्तर कुणी द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर निवडून आल्यानंतर प्रतिनिधींनी पक्ष बदलणे हा जनादेशाचा अनादर ठरू शकतो का. तुम्ही महाराष्ट्रातलं बघितलं नेमकं कोणाचं सरकार आहे, आणि वेगवेगळे पक्ष त्या ठिकाणी सरकारमध्ये सामील झालेले होते. म्हणजे राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, जे एकमेकांच्या विरोधात होते तेच आता एकमेकांसोबत आपल्याला काय सत्ता गाजवताना दिसत आहेत, सत्तेचा लाभ घेताना दिसत आहेत. सो या अनुषंगाने जनादेशाचा जो प्रश्न आहे तो यामध्ये उपस्थित होतो. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय आहे प्रश्न दुसरा, पक्षांतर विरोधी कायद्याची परिणामकारकता. जो मी पक्षांतर बंदी कायदा तुम्हाला सांगितलेला होता की ह्या ज्या पक्षातील फूट आहे त्या थांबण्यासाठी, या ज्या पक्षातील फूट पडतायत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे, त्याला कुठेतरी विरोध झालेला पाहिजे. त्या अनुषंगाने हा जो कायदा आणला होता, पण याची परिणामकारकता अजूनही आहे का, की याचा कुठलाच परिणाम होताना आपल्याला दिसून येत नाही. कारण वारंवार अशा पद्धतीने जे ऑपरेशन्स आहेत ते राबवण्यात येत आहे. मग 10वी अनुसूचीमध्ये जो हा अँटी डिफेक्शन लॉ आणलेला आहे पक्षांतर बंदीचा, हा खरोखरच आता यशस्वी ठरलेला आहे का. निश्चितच या ठिकाणी काय आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण बघा, न्यायालयामध्ये प्रकरण पडलेलं आहे, जे आधी शिवसेनेमध्ये फूट झालेली होती त्यातून नेमकं काय या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत प्रयास करण्यात आले, ह्या पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कुणाला थांबवण्यात आलेला आहे का, की हाच कायदा आता फूट पाडण्यासाठी महत्वाचा ठरतोय, लूप्स होल शोधून काढतायत. सो असे अनेक प्रश्न तयार होत आहेत. 2/3 विलिनीकरण या तरतुदीचा वापर पक्ष फोडीसाठी केला जातोय का. बघा, 2/3 हा नंबर जरी मोठा असला
तरी हाच नंबर वापरून पक्ष फुडी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात आहे. सो या प्रश्नाची उत्तरे देणार कोण, किंवा मतदारांनी किंवा नागरिक म्हणून किंवा जनता म्हणून या प्रश्न जर जनतेला पडत असेल सो याचे उत्तर सुद्धा पक्षांना द्यावं लागेल, किंवा या पद्धतीने जे कार्यक्रम करतायत किंवा हे प्रकरण जे घडवून आणतात त्यांना याची उत्तरं द्यावी लागेल. सर्वात महत्वाचं, राजकारणामध्ये नैतिकता शिल्लक राहिलेली आहे की नाही. निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पक्ष बदलणे हे नैतिक दृष्ट्या योग्य आहे का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मग पक्षनिष्ठा आणि वैयक्तिक राजकीय ज्या महत्वाकांक्षा आहेत त्यामध्ये सरस कोण ठरतंय. ठीक आहे, सो प्राधान्य नेमकं कोणाला आहे आणि मग या प्रश्नाचं करायचं का, या प्रश्नाची उत्तरे आपल्याला कशी मिळतील आणि लोकशाहीसाठी हे किती घातक स्वरूपाचं आहे हे सुद्धा आपल्याला यामधून समजून घेणं अपेक्षित आहे. तो महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्याचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये आपण पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी भरपूरदा बघितलेली आहे आणि मागच्या काही काळामध्ये ही वारंवार आपल्याला दिसून येत आहे. सततच्या पक्षफोडीमुळे शासनाच्या स्थैर्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. पॉलिसीज बदलत आहेत, सरकार बदलत आहेत. विकासांच्या मुद्द्यापेक्षा मग सत्तेची गणिते अधिक महत्वाची ठरता आहेत का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि मग सत्तेची गणित जर अधिक महत्वाची असेल तर मग लोकशाहीला धरून चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा पॉलिसी ज्या पद्धतीने असायला पाहिजे एखाद्या राज्याच्या विकासासाठी, त्या मग इथे कुठेतरी मागे पडताना दिसत आहेत का, असे अनेक प्रश्न या घटनेमधून तयार होताना आपल्याला दिसत आहे. आय होप या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असेल, चर्चेमध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. आपण फक्त काही प्रश्न यामधून जे उपस्थित झालेले आहेत त्या अनुषंगाने आपण ही चर्चा समजून घेतलेली आहे, एकूण प्रकरण काय हे जाणून घेतलेलं आहे. आपण पक्षांतर बंदीवर एखादा नवीन व्हिडिओ बनवूया ज्यामध्ये डिटेल्स आपण त्यामध्ये बघूया. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतके माफक स्वरूपात अवेलेबल आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. या बॅचची वैशिष्ट्य प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्त्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट लिस्ट प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल होणार आहे. तुम्हाला काय करायचंय, माझं कोपन कोड यूज करायचंय प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. मी सोबत माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, काही गायडन्स हवे असेल सो निसंकोचपणे तुम्ही कॉल करू शकता. यावर असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हा एल नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अशा बऱ्याच गोष्टी दिसून येतील. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एव्हनआयसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.